संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे जोडलेल्या आहेत। ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बीडमध्ये खरं तर मागच्या 3 महिन्यांपासून तब्बल 3 महिन्यांपासून बीडमध्ये नवनवीन कारणामे समोर येत आहेत, गुंडगिरीचे, मारहाणीचे। आता आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे। खरं तर याआधी संदीप क्षीरसागर मागच्या 3 महिन्यांपासून ज्या प्रकारचे त्यांचे वक्तव्य समोर आले आहेत गुंडगिरी संदर्भात, गुंडगिरी संपवण्यासाठी, मात्र आता त्यांचाच कार्यकर्ता थेट मारहाण करताना दिसतोय। काय आपली प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, तुम्ही बीड मध्ये जर तुम्ही हे प्रकरण बघितले तर या बीड मध्ये ऑलरेडी गुन्हेगारी आहे आणि जी लोक गुन्हेगारीच्या विरोधात ओरडत होती सातत्याने, आमचं बीडचं असं झालेलं आहे आणि फक्त हे जे आरोप होते हे राजकारणाच्या स्वार्थासाठी होते। आता धस असतील, संदीप क्षीरसागर असेल, यांच्या सगळं अजूनही इतर लोकांचे कारनामे येणार आहेत। सुरुवात या लोकांनी करून दिली आहे। खरंच जर यांना बीडमध्ये कायदा सुव्यवस्था शांतता पाहिजे होती तर त्यांनी त्याचा पुढाकार घेतला असता, परंतु तसं न करता सातत्याने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एकमेकांवर आरोप करून ही जी काही चित्र समोर येते या सगळ्या गुन्हेगारांवर, तिथे आता पालकमंत्री अजितदादा आहेत, या सगळ्यांवर कायद्याचा बडगा कायदेशीर पद्धतीने यांच्यावर कठोर कारवाई करून सगळे कसे सुतासारखे सरळ करतील हे तुम्ही बघताय। परंतु जे क्षीरसागर फार बेंबीच्या देठापासून ओरडत होते, जे धस ओरडत होते, आकाचे आका, आकाचे आका, आकाचे आका करून, तर हेच म्हणून आका आहेत आणि ह्या राजकारण्या लोकांनीच या सगळ्या बीड मधल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या त्या युवकांना गुन्हेगार बनवलेलं आहे। आणि आता डोक्याच्या वर पाणी जायला लागल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या ह्या स्वार्थी राजकीय राजकारणासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत। आता त्यांनी इतरांचे व्हिडिओ आणले की लोक या लोकांचे व्हिडिओ आणतायत आणि हे पुरावेत परिस्थितींना पुरावेत आणि खेद आहे, लाज वाटली पाहिजे या राजकारण्यांना। नक्कीच ताई, खरं तर आपण आता ज्या प्रकारचा उल्लेख केलात की बीडचं पालकमंत्रीपद आता अजितदादा यांच्याकडे आहे, आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं आपण म्हणत, कारण बीडमध्ये राजकारण ते गुंडगिरी अशा प्रकारचं एक समीकरण झाल्याचं दिसतंय। 100% लक्षात घ्या, बीडची परिस्थिती भयान झालेली, भयान म्हणजे या राजकारण्यांनी केलेली। आणि ही सुरुवात मला वाटतं जे धस फार सतत बोलतात, आता धस फार बोलत होते, धस यांचे खोक्या बोक्याचे व्हिडिओ आले तेव्हा ते तिथं त्या बरोबर त्या परिस्थितीने म्हणजे सुरुवात धसांनी, संदीप क्षीरसागरांनी करून दिली। आता त्यावेळी अजितदादा कधीच पालकमंत्री नव्हते, आता अजितदादा पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे बीडमध्ये कायद्याचं राज्य नक्कीच प्रस्थापित होणार आणि ही जी त्यांची फोफवलेली गुन्हेगारी आहे या सगळ्या गुन्हेगारांवर कायद्याने कारवाई 100% होणार। गुन्हेगारांना शिक्षा होणार म्हणजे होणार, कोणालाही तिथं सोडण्यात येणार नाही। नक्कीच ताई, खरं तर आरोप प्रत्यारोप होतात, यामध्ये कुठल्या एका पक्षाचा विषय नाही, मात्र सर्वपक्षीयच नेत्यांच्या अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचे कारणामे समोर येतात, आरोप प्रत्यारोप होतात, पुरावे एकमेकांच्या विरोधात दिले जातात। मात्र हा जो बीडमध्ये प्रकार घडतोय तो सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये घडतोय। नक्कीच एक लक्षात घ्या, मी पहिल्यापासून जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली तेव्हापासून सांगते की हे जे गुन्हेगारी सगळी वृत्तीचे बीडमध्ये वावरले गेले, यांना कोण पोचलं, यांना कोणी साथ दिली, त्याच्यामध्ये एकाच नक्कीच ताई, आपण आपल्याशी असेच जोडलेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। काकडेजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलेली आहे। याआधी खरं तर बीडमध्ये घडामोडी आपण पाहतोय, संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या गुंडगिरी संदर्भात वारंवार वक्तव्य केलंय आणि आता संदीप क्षीरसागर जे आपल्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं दृश्य दिसतंय। काय सांगाल आपण यावरती? नाही, परिस्थिती काय आहे ते याची मला कल्पना नाही। आपण सांगताय की ती जी काय मारहाण केलेली आहे ते संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते आहेत। संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते आहेत का आणखी कोणाचे कार्यकर्ते आहेत हा विषय आपण बाजूला ठेवला पाहिजे। नाही, त्यामध्ये संदीप क्षीरसागरांच्या स्वीय सहाय्यक सुद्धा असल्याचं कळतंय काकडेजी। नाही, ठीक आहे ना, जे कोणी त्याच्यामध्ये कोणी मारहाण करत असतील, कोणत्या पक्षाचे आहेत, कोणाचे स्वीय सहाय्यक, याचा विचार न करता पोलिसांनी निपक्षपातीपणे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। आणि एकंदरीत आपण पाहतोय गेली 2-3 महिने बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकरणं त्या ठिकाणी येतात। महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आहे का अशा प्रकारचा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो
आणि थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षामधील लोकांच्या बाबतीमध्ये अशा घटना घडतात या अतिशय दुर्दैवी आहेत. राज्य सरकार असेल किंवा सर्व राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये एकत्र बसून हे दुरुस्त करण्याचं काम लवकर करायला हवं. नाहीतर त्यांनी हे केलं म्हणून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे केलं त्यांनी केलं एकमेकावरती टोलवाटोली करण्यामध्ये काही स्वारस्य नाही. जे कोणी दोषी असतील कोणत्या पक्षाचे असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल, गुंडगिरी करत असेल, दहशत माजवत असेल तर त्यांच्यावरती कायद्याचा बडगा झालाच पाहिजे. नाही, अंकुशजी, खरं तर आपण म्हणताय ते मान्य आहे. एकीकडे कायदेशीर बाबी आहेत, कायदेशीररित्या कारवाई करणं आवश्यक आहे. मात्र खरं तर ज्या प्रकारच्या घडामोडी घडतात सर्वपक्षीय, केवळ बीडमध्येच अशा प्रकारच्या घडामोडी का घडत आहेत? नाही, तर काय म्हणजे का हे सगळं 3 महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जे साचलेलं होतं त्याच्याकडे सगळ्याच पक्षांची सोयीस्करपणे डोळेझाक होत होती का नाही त्याचा संभ्रम माझ्या मनामध्ये येतो. कारण एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी असलेले नेते किंवा राज्य पातळीवरती काम करत असणारे नेते सगळ्याच पक्षाचे त्यांना काहीतरी थोडीफार याच्या बाबतीमध्ये माहिती असायला हवी होती. आणि जर ती अंकुशजी आणि माहिती असून ताई, मी सुद्धा आपल्या दोघांनाही थांबवतोय. आपल्यासोबत